समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांचा समायोजन प्रक्रिया तातडीने राबवा, आदेश पारित करा, शिक्षकांना न्याय द्या, अन्यथा 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा। याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर केलेली असून संबंधित आदेश जारी होऊन देखील प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडले आहे। यामुळे सर्व विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून सर्व सेवा ज्येष्ठतेचा व हक्काचा विचार होणे अत्यंत आवश्यक असून या संदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली तरी देखील कार्यवाही गतिमान होत नसल्याने क्रांतीदिनी 15 ऑगस्ट 2025 पासून उपोषणास बसण्याचा ठाम निर्णय घेतला होता। परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले समायोजन प्रक्रिया नियमानुसार लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, त्यामुळे सदर उपोषण स्थगित करण्यात आले होते। परंतु अद्यापही 86 विशेष शिक्षकांची यादी नियमानुसार 1 ऑगस्ट लागून देखील प्रशासनामार्फत पुढील योग्य ती कारवाई आजपर्यंत झालेली नाही। त्यामुळे सदर समायोजन प्रक्रिया सेवा ज्येष्ठता व नियमानुसार तातडीने पूर्ण करावी व शिक्षकांचा हक्काचा निर्णय लवकरात लवकर पारित करावा असे आशयाचे निवेदन सीओना देण्यात आले व त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत उपोषण करू असा इशारा या ठिकाणी सर्व पात्र 86 विशेष शिक्षकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। नमस्कार, आम्ही सर्व विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही शासनाला प्रत्येक केंद्रामध्ये एक विशेष शिक्षक नियुक्ती करण्याबाबत शासनाला आदेशित केलेले आहे। तरी 11 जून 2025ला आदेशित करून देखील आमची नियुक्ती तात्काळ होत नाही आहे आणि त्या विषयाला खूप उशीर होत आहे। तरी शासनाला आम्ही तसं निवेदन दिले माननीय सीओ साहेबांना की त्यांनी आमचं जे समायोजन आहे आणि सेवा ज्येष्ठतेनुसारच आमचं ते समायोजन करण्यात यावं ही आम्ही शासनाला विनंती करत आहे। आणि 19 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही उपोषणाला बसत आहे, बेमुदत उपोषणाला बसत आहे।